आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुमन, हेच व्हायला नको होतं। आज जे काही घडलं ना, ही फक्त सुरुवात आहे ग। अजून पण खूप काही वाईट घडू शकतं। माझ्यामुळं, माझ्या मुलीमुळं मालकांना त्रास होतोय, त्यांच्या जीवावर बेतलंय। आता मी माझी स्वामीनिष्ठा कशी सिद्ध करू? आणि सुमन, मी आपल्या पारूला तरी कशी चुकीची ठरवू? ती सुद्धा आपल्या मालकांचा जीव वाचवण्याकरताच करत होती ना। देवाने कुठल्या धर्म संकटात अडकवलं मला काही कळत नाहीये। आता या प्रसंगी मी काय करू काय करू? मग तुम्ही का स्वतःला दोष देताय? हो श्रीकांत सर, हे बघा, जे काही झालं त्यात पारूची किंवा तुमची सुद्धा काही चूक नव्हती। असं कसं? मला सांगा, परिस्थितीला आपण काय करू शकतो का? नाही करू शकत, पण श्रीकांत सर, या सगळ्यात एक चांगली गोष्ट आहे की बाबांचा अटॅक माइल्ड होता। हो होतील ते लवकर बरे। नाही, त्यांनी बरं व्हायलाच पाहिजे। त्यांनी बरं। आदित्य नक्की कुठल्या मटेरियलने बनलाय? मॉन्स्टर आहे, मॉन्स्टर एक नंबरचा। त्याला एवढं पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जिवंतच आहे। ज्या रक्षा कवचमुळे तो वाचत होता, तो मंगळसूत्र तर मी डिस्ट्रॉय केलेलं ना। म्हणजे आदित्यने पुन्हा नवीन मंगळसूत्र पारूच्या गळ्यात घातलं की काय? आई, आई तू माझ्या खोलीत जाऊन आराम कर। मी आणि प्रीतम आम्ही आहोत इथेच। नाही, जोपर्यंत श्रीकांतला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि काही खाणारही नाहीये मी। देवा, मी जे काय बी केलं ते आदित्य सरांच्या भल्यासाठी केलं। श्रीकांत सरांना लवकर बरं कर, समजा व्यवस्थित होऊ दे। ऐको वहिनी, खरं तर मी थांबलं पाहिजे इथे दादासाहेबांसोबत, पण काय आहे ना, माझं डोकं माझी पाठ खूप दुखते आणि काय आहे, या सगळ्या घराची जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे ना, सो मला जागून नाही चालणार। दामिनी, तू जाऊन झोप। हेच म्हणत होते मी। गुड नाईट। श्रीकांत, बाबा, बाबा, बरं वाटतंय का तुला आता? मला सांग, काय झालं होतं अचानक? म्हणजे असं कधीच बघितलं नाही मी तुला याआधी। आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला। तुम्ही सगळे जरा बाहेर जा। मला अहिल्यासोबत जरा महत्वाचं बोलायचं आहे। बाबा, हे बघ, बाहेर जा। जा।
आदित्य, काय झालं? मी समजू शकते, तुला खूप काळजी वाटते. तुझं श्रीकांतवर किती प्रेम आहे मला माहितीये, पण डोंट वरी, तू बरा आहे आता. तू त्या पूजेच्या इथून कुठेतरी गायब झाला होतास, कदाचित म्हणून त्याला टेन्शन आलं असल्याने हे सगळं झालं. मी बाबांना भेटून येऊ. जा. सावित्री, आवर आणि श्रीकांतसाठी लापशी बनवून घे. पारू, तू सुद्धा आवरून देवघर सजवायला घे. वय. आणि तुम्ही सगळे पण दमला असाल ना, जा आराम करा, आवरा. बाबा तुम्ही बाबा माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे पारूवर. मला माहिती आहे सगळं खूप अचानक घडलं आणि आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा. एक शब्दही नाही बोलायचं मला तुझ्याशी. प्लीज. काय काय दिशा, तू पण जागी होतीस का रात्रभर? येऊ सासू मॉम, मी आऊल आहे का रात्रभर जागी राहायला? एक मिनिट, मला किचन मध्ये असतो तो बाउल माहितीये, आऊल म्हणजे? तुम्ही कधी व्यवस्थित आरशात नाही बघितलंय? अगं असं कसं, मी तर सतत आरशात बघत असते स्वतःला. जाऊ देत नाही सासू मॉम, तेवढं इम्पॉर्टंट नाहीये.